This is the most hyped festival in Mumbai. Let me show you. नमस्कार मित्रांनो, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या आणखी एका एनर्जेटिक व्हिडिओमध्ये, जिथे आपण आज आलेलो आहोत मुंबईच्या काळा घोडा फेस्टिवलमध्ये, जो आर्ट फेस्टिवल आहे. प्रत्येक वर्षी भरतो आणि यावर्षी सुद्धा भरलेला आहे. सो सेकंड डेमध्ये मी आलेलो आहे. चला आजच्या दिवसाला एक्सप्लोअर करूया हा काळा घोडा आर्ट फेस्टिवल. लेट्स गो. इथे तुम्हाला प्रत्येक आर्टिस्टचा आर्ट बघायला मिळणार आहे. भरे ते घोडा असो, गाडी असो किंवा काहीही असो, लिटरली तुम्हाला सगळं काही इथे बघायला मिळणार आहे. तर या फेस्टिवलमध्ये तुम्ही ट्रेनमध्ये सुद्धा डायरेक्ट एंटर करू शकता. ते अशा प्रकारे इथे तुम्हाला बऱ्याचशा क्रिएटिव्ह गोष्टी सुद्धा बघायला मिळतात. जसं की तिकडे गोणी जाळलेल्या आहेत आणि या बाजूला तुम्हाला एक बॉक्स मिळतोय. अशा प्रकारचे बरेच असे आर्ट तुम्हाला इथे बघायला मिळणार आहेत. कॉन्सर्ट सुद्धा आता चालू होणार आहे. आणि हे एकच ठिकाण नाही आहे, दुसरं ठिकाण सुद्धा आहे, तिथे सुद्धा जाऊया. चला तर आपण डायरेक्ट तिथेच पोहोचूया. या जाळलेल्या गोणींमध्ये मी सुद्धा आलेलो आहे आणि अचानक कोणीही झाकायला येऊ शकतं, म्हणून जरा लगेच येऊन फोटो काढून निघून जा. कळलं? चला. इथे तुम्हाला प्रत्येक ठिकाणी वेगळी क्रिएटिव्हिटी मिळते. जसं की इथे हा आहे चक्रव्यूह. आय थिंक, माहीत नाही, चला बघू. दुनिया दुसऱ्या दिवशी उतरले काळा घोडा आर्ट फेस्टिवलला. खतरनाक आहे. जो येतो तो धमक्या देऊन जातो आहे बाजू बाजू असं करून, पण कलाकारी भारी आहे. चला चला सगळे स्टॉल बघू आता. फुलकारी दुपट्टा हाऊस, टच ब्रास सिटी दिल्ली, चलो स्वस्तिक महिला उद्योग सहकारी समिती, फटफटिया राजस्थान. भारी आहेत ना. बॉटल्स पण आहेत, डायरीज पण आहेत, बॅग्स पण आहेत, जाम काय काय आहे. अरे भाई, छोटीशी आशा का क्रिएशन. खूप सारे दुकान आहेत. ब्लू टोकन. अरे भाई, गर्दी दुनियाभराची झाली आहे. हो, दिसतंय का काय आहे ते? भारी. बघितलं? डॉट्सने डिझाईन, ड्रॉइंग भारी बनवत आहेत आता. या बाजूला पण थोडीफार पेंटिंग करत आहेत. आज भयंकर गर्दी आहे, कारण दुसरा दिवस आहे ना. सगळे स्टॉल कंप्लीट लावलेले आहेत. हो, हे दिसतंय. मध्ये मनी टाकलेले आहेत आणि हे गोल फिरते पण बरं का.
आणि या आरशांमध्ये दिसू शकता तुम्ही इथून ये जे दिसतंय या आरशात मी पण आलोय असा. पण थोडी हालत खराब झाली. आता पुढे जाऊ आपण. तिकडे सगळे फूड स्टॉल्स आहेत. इथे पॉपकॉर्न मिळत आहेत. या बाजूला संजय ब्लॅक पॉटरी उत्तर प्रदेशवरून आले. लहानपासून ते सगळे मोठ्यापर्यंत आहेत. भारी भारी करून ठेवलेले. सगळे लोक इथे फोटो काढायला येतात. आणि इथे हा टेलिफोन आहे जिथून सगळे फोटो काढत आहेत. पण आपण इथे मोठावाला झिंगा मछली बघत आहेत. प्लास्टिकची बॉटलने बनवलेलं आहे. असा काहीसा मोठा दिसतो. दुनियाभराची इथे कलाकारी तुम्हाला दिसेल. आणि खूप सारी लोक आलेली आहेत कारण आज दुसरा दिवस आहे. सगळे स्टॉल कंप्लीट लागलेले आहेत आणि आज आपल्याला जास्ती गर्दी मिळणार आहे. चला या रशमध्येच आपण एक्सप्लोअर करूया. एकदम भारीवाली रश आहे इथे. एवढी रश आहे की कोणी काही विचारू नाही शकत आहे. ह्या माणसाला बघा काय भारी केलेलं आहे ते तिकडे तिकडे. स्टोन एज मधला हा माणूस तसा काहीसा दिसतोय. नेचरला मागे सोडून तो त्याच्या विकासाकडे पुढे जातोय असं काही आहे. पण सगळीकडेच भारी कलाकारी आहे. इथे पण एक मोठा डिस्कोवाला काय बोलतात घोडा दिसत आहे. एकदम कलरफुल कलरिंग केलेलं एकदम आर्ट पीस आहे. असं वाटत आहे घोड्याने VR घालून काहीतरी व्हिडिओ वगैरे बघत आहे तसं आहे. खाण्यापिण्याचे क्रिएशनचे बरेच असे स्टॉल इथे बघायला मिळतात आपल्याला. फक्त आता छत्री बंद केलेली आहे कारण ऊन नाही मिळत ना. संध्याकाळची वेळ आहे म्हणजे 5-6 वाजायला आले असतील. हे बघा का भारी दिसत आहे ना. आणि बाकी सगळे दुनियाभराचे स्टॉल इथे आहेत. कुर्ती बोला पजामा साडी जे पण काही सगळं इथे मिळेल. द सॉल्युटेड स्टोअर. अरे भाई 90sच्या काळातले फोन दिसत आहेत. लँडलाईन. इथे दिसतोय तो मोठा हत्ती दिसतोय. आय थिंक दोरी आणि बांबू या टाईपने काहीतरी बनवलेलं आहे. खूप भारी दिसत आहे. आणि हा फेस्टिवल खूप मोठा आहे बरं का. इथून पुढे आल्यानंतर आपल्याला ही आर्ट दिसते भारीवाली. बाकी इथे आहे मिल्टनची बॉटल, थर्मल जे पण काय. मी सगळी पब्लिक त्या बाजूला बसलेली आहे. भाई क्रिएशन इथे दुनियाभराचे आहेत तुम्हाला बघायला मिळेल. ती फक्त गोंधळ झाल्यावर माझा आवाज कधी कधी येणार नाही. एवढा क्राऊड असूनही इथे एक पण कचरा दिसत नाही. सगळ्या डस्टबिनमध्ये टाकत आहे. भारी एरिया आहे. खूप सारे इथे स्टोर आहेत बरं का. वा 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 वा. दुनियाभराचे स्टोर आहेत. आणि पुढे गेल्यानंतर इथे 3 घोडे दिसत आहेत. हे तुम्हाला दाखवतो. ह्या बाजूला 3 घोडे आहेत. हे दिसत आहेत. पहिला, दुसरा आणि तिसरा 3 घोडे आहेत. आणि ते लपलेले आहेत खाली. एक्सक्यूज मी. साईड
साईड साईड साईड. दुनियाभराची लोक इथे आहेत आणि साईडला कोण होत नाही आहे. अरे यार, वेअर इज कॅमेरामॅन, दिखाव इधर. ही एवढी मोठी टॅक्सी दिसते का? खूप मोठी आहे, एकदम भारीवाली दिसते. एवढी मोठी आहे, जिओमेट्रिकल. आणि दुनियाभराची लोक फोटो काढत आहेत आणि त्यात मी सुद्धा आलेलो आहे. चांगलीच बनवलेली आहे कलाकारी, पण मी दिसणार नाही आहे त्या टॅक्सीसोबत कारण सगळी लोक आलेली आहेत. चला पुढे वळू आपण. कलाकारी अजून संपलेली नाही मिळत, खूप साऱ्या गोष्टी बघायच्या बाकी आहेत. चला लवकर. आपल्या शाळेतल्या कंपासमधल्या ज्या गोष्टी मिळतात त्या सगळ्या इथे आहेत. हां हां, ज्याला मॅथ्स सब्जेक्ट आवडत नसेल ना त्यांच्यासाठी इथे भारी आहे. खूप साऱ्या गोष्टी आहेत इथे, फ्रॉम अप्परवाली स्केल टू डायरेक्ट डाऊन हाईल स्केल. खूप सारं आहे. या बाजूला आपल्याला मुंबई सिटी ऑफ फिल्म दिसते. चला चला. आणि गर्दी भयंकर आहे बरं का, व्हिडिओ पण जेमतेम निघतो इथे. भारी दिसत आहे हे, वरून खालपर्यंत एकदम. चला आणखी पुढे बघू. इथून पुढे सगळा फेस्टिवल इथे एंड होत आहे आय थिंक, आणि एक्झिट इथे संपतो. तर अशा प्रकारचं आपल्याला इथे सारे कलाकारी, क्रिएशन आणि आर्ट्स बघायला मिळतात, जिथे दुनियाभरातले फॉरेनर पण आलेले आहेत आणि असे लोक धक्का देऊन पण जातात आणि इथे दुनियाभराचे लोक फोटो काढण्यासाठी लाईन लावत आहेत. खरंच खूप सारे लोक आहेत, म्हणजे एकही चान्स कोणी सोडत नाही फोटो काढण्याचा. मी जायचा प्रयत्न करतो, एक पण चान्स भेटत नाही. बघितला कॅमेरामॅन होऊन गेला मी डायरेक्ट. अरे लवकर लवकर. आता मी पण इथे फोटो काढायला आलो आहे, पण कोण पण माझा फोटो काढणार नाही आहे कारण मी एकटाच इथे व्हिडिओ काढण्यासाठी आलेलो. पण हे घोड्यांची आहे ना आर्ट भारी केलेली आहे. तिन्ही घोडे भारी दिसत आहेत. तुम्ही पण इथे येऊन एक्सपिरियन्स करा 8 तारखेपर्यंत. मुंबई आहे मेरी जान. इथे 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 मुंबईचे सगळीकडचे स्ट्रक्चर दिसत आहेत. आता डायरेक्ट आपण वर जाऊ आणि वरून व्ह्यू बघू कसा दिसतो इथे, कारण खालून बघून बघून कंटाळा आलाय म्हणून आपण वर जाऊया. हे बघा, अर्धी मुंबई इथे उतरलेली आहे आणि अर्धी मुंबई इथे बसलेली आहे. आजच्या दिवसात आपला कॅमेरामॅन खूप थकला असेल कारण माझ्या लांब्या पायासोबत दिदीला पण चालावं लागत आहे. अशा प्रकारचा हा काळा घोडा फेस्टिवल इथे भरलेला आहे. 8 फेब्रुवारीपर्यंत व्हॅलिड आहे. सकाळी 10 वाजल्यापासून रात्री 10 वाजल्यापर्यंत इथे हा चालू आहे. सो तुम्हाला जर यायचं असेल तर तुम्ही नक्की इथे येऊन बघू शकता. दुनियाभराचे आर्टिस्ट इथे आलेले आहेत. आर्ट आपण बघितलेलं आहे. काळा घोडा फेस्टिवल 8 फेब्रुवारीपर्यंत व्हॅलिड आहे. सकाळी 10 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत तुम्ही इथे येऊन व्हिजिट करू शकता एनी टाईम. फक्त रजिस्ट्रेशन करावं लागते. हा स्क्रीनशॉट घ्या, याला स्कॅन करा आणि फॉर्म भरून ना लगेच या. बाय बाय. हो भाई, रील भाई एकदम रीलमध्ये घुसलेलं आहे. भारी.